हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गोडधोड आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूयात वाटाण्याची उसळ कशी करायची ते. उसळ करण्यासाठी वाटाणे 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहेत. आता त्यामध्ये आपण एक बटाटा टाकणार आहोत. बटाटा सोलून घ्यायचा व त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. आता फोडणीसाठी आपल्याला 2 ते 3 कांदे लागणार आहेत. ते बारीक चिरून घ्यायचे. त्याचबरोबर एक मोठा टोमॅटोही चिरून घ्यायचा. आता एका टोपामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं व हिंग टाकायचं आहे. 4 ते 5 पाकळ्या लसूण टाकणार आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आपण टाकूयात व एकत्र मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून छान असं परतवून घेऊया. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते परतवून घेऊया. कांदा थोडा लालसर दिसायला लागला की त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकूया. त्यासोबत 1 चम्मच लाल तिखट टाकून मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये आपण चिरलेलं टोमॅटो टाकूया व तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण भिजवलेले वाटाणे टाकून मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स झाल्यावरती आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करूयात. व 20 ते 25 मिनिटे शिजायला आपण ते ठेवून देऊया. वाटाणे शिजले की आपण ते याप्रमाणे थोडेसे काढून घेऊया व ते बारीक करूयात. बारीक केलेले वाटाणे आपण उसळमध्ये टाकून घेऊयात, जेणेकरून आपली उसळ थोडीशी घट्ट बनेल व आपली उसळ चविष्टही बनेल. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया व मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूयात व छान असं मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये 2 चम्मच किचन किंग मसाला आपण टाकूयात. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात. आता 15 मिनिटे आपण स्लो फ्लेमवरती ते उकळत ठेवूयात. उकळल्यावरती वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण सर्व करूया. ही उसळ तुम्ही भातासोबत, पुरीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.